फ्रान्समध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली। ही चर्चा अत्यंत फलदायी ठरली असं पंतप्रधानांनी सांगितलं। व्यापार, गुंतवणूक, चक्रीय अर्थव्यवस्था, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात एकत्रितपणे काम करून द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उपायांवर उभय नेत्यांनी चर्चा केली। या नेत्यांनी पश्चिम आशियातील परिस्थिती आणि रशिया-युक्रेन संघर्ष यासारख्या परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचार-विनिमय केला। उभय देशांमधील सांस्कृतिक संबंध अधिक बळकट करण्याबाबतही चर्चा केल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली। या वर्षाच्या सुरुवातीला भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटींच्या पूर्ततेमुळे भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारीला मिळालेल्या नवीन गतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। दोन्ही नेत्यांमधील या वर्षातली ही दुसरी भेट होती। पंतप्रधान मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांची देखील आज द्विपक्षीय बैठक झाली। पंतप्रधान मोदी यांनी युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांच्यासोबत देखील फलदायी चर्चा केली। मुक्त व्यापार कराराच्या पूर्ततेनंतर भारत-युरोपियन युनियन संबंधांना मिळालेल्या गतीचा उल्लेख करत या नेत्यांनी आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आणि बदलत्या जागतिक परिस्थितीत शांतता, स्थैर्य आणि समृद्धी ही सामायिक उद्दिष्ट पुढे नेण्याच्या मार्गांवर चर्चा केली।